भाजपचे आमदार सुरेश धस हे खोक्याच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी दाखल झालेत। वन विभागाच्या कारवाईनंतर पहिल्यांदाच धस खोक्याच्या घरी आलेले आहेत। तर खोक्याच्या घरावर कारवाई करण्यासाठी वन विभागाने जास्त घाई केली असंही धस म्हणालेत। आपण हे दृश्य बघतोय जिथे खोक्याचं घर वन विभागाने उद्ध्वस्त केलेलं आहे, कारण वन विभागाच्या जमिनीवर त्यांनी घर बांधलं होतं। त्यामुळे वन विभागाने या घरावर बुलडोजर चालवला। मात्र यावर धस यांची प्रतिक्रिया होती की वन विभागाने कारवाई अतिघाईने केलेली आहे आणि आता कारवाईनंतर आपण बघतोय की सतीश भोसले उर्फ खोक्या धसाच्या घरी दाखल झालेत। आपण अधिक माहिती घेऊया। आमचे प्रतिनिधी योगेश काशीद आपल्यासोबत आहेत, फोनद्वारे जोडले गेले आहेत। योगेश, खोक्याच्या घरी सुरेश धस दाखल झालेले आहेत, कारण धस यांचा तो कार्यकर्ता आहे। अधिक काय माहिती? कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। नक्कीच भाजप आमदार सुरेश धस हे सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या घरी कुटुंबियांची भेट घेण्यासाठी आलेले आहेत। आज काही दिवसांपूर्वी 3 दिवसापूर्वी सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या घरावरती वन विभागाने तोडक कारवाई केली होती। त्या तोडक कारवाईनंतर आज पहिल्यांदाच भाजप आमदार सुरेश धस आहे ते भेटीसाठी दाखल झालेले आहेत। त्यांच्या कुटुंबियांची ते भेट घेत आहेत। एकंदरीत पाहायला गेलं तर सतीश भोसले यांचे नातेवाईक जे आहेत ते सुरेश धसांसमोर आक्रोश व्यक्त करत आहेत आणि ते चर्चा चालू आहे। योगेश, आपण बघतो खोक्याचे अनेक कारनामे समोर आले होते, मात्र कुठेतरी धस भोसलेबाबत थोडासा सॉफ्ट कॉर्नर घेतात अशी टीकाही होते। पाहायला गेलं तर आपण बघू शकतो की या ठिकाणी स्पष्टपणे म्हणावे लागेल आपल्याला की ज्या अर्थी सतीश उर्फ खोक्या भोसले होत्या घरावरती कारवाई झाली होती। कारवाईनंतर त्याचे घर जे कुटुंब उड्यावरती आलं होतं, मात्र सतीश उर्फ खोक्या भोसले हा भाजप आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता आहे, कट्टर समर्थक म्हणून त्याची ओळख आहे। मात्र विशेष म्हणजे संपूर्ण प्रक्रियामध्ये ज्या सतीश भोसलेने ठाकरे कुटुंबियांना पितापुत्र नामनुष्यपणे मारहाण केली होती, त्याचे व्हिडिओ व्हायरल झाले होते। व्हिडिओ नंतर देखील त्यांनी एक प्रतिक्रिया दिली होती, तो माझा कार्यकर्ता आहे। आज त्यांचं देखील म्हणणं आहे की कुठेतरी घर फोडण्यासाठी किंवा घर पाडण्यासाठी वन विभागाने कुठेतरी घाई केल्याचं त्यांनी काल। नक्कीच योगेश, आता पुढे काय घडामोडी घडतात हे पाहणं खूप महत्त्वाचं आहे। तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद।